UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे। नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा। मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन। शरद पवारांनी मुलासारखा पुतण्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका। पक्षफोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्याच मरणावर कसा काय टपलाय? जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर। शरद पवारांची शेवटची निवडणूक असं कुठला दुश्मन म्हणाला? सुळेंचा संतप्त सवाल, तर अजितदादांचं विधान धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया। काकांच्या पाठीत सुरा खुपसणारे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे भाऊ। त्यांनी बहिणीलाही छळलं। जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल। मविया सरकार पाडण्यात गौतम अदानींचाच हात, संजय राऊतांचा आरोप। 2019ला भाजप सोबत जाण्यासाठीच्या बैठकीत अमित शहा, फडणवीस, शरद पवारांसह गौतम अदानी देखील असल्याचा अजित पवारांचा गौप्यस्फोट। गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचा संबंध नाही, विधानसभेआधी धनचा माग करण्यात आला। आधी कबुली देऊन नंतर अजित पवारांचा घुमजाव। मविया सरकार पाडण्यात गौतम अदानींचाच हात, संजय राऊतांचा आरोप। तर सरकार पाडण्यासाठी कोणी पैसे दिले याचा गौप्यस्फोट अजित पवारांनीच केला। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पालघरमध्ये सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी। फक्त कपडे आहेत, युरिन पॉट देखील नाही, शिंदेंचा ठाकरेंना टोला। गडकरी आणि फडणवीसांच्याही बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी। केवळ संविधान हाती घेऊन उपयोग नाही, संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात। भाजपचे ट्विट करत विरोधकांना उत्तर। गोवा महाराष्ट्र बॉर्डरवर गाडी अडवल्यानं ठाकरे संतापले। गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवेश करताना इन्सुली चेकपोस्टवरील प्रकार। चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही, त्याचा अहवाल मविया काळातलाच, देवेंद्र फडणवीसांचा आरोप। अनिल देशमुखांना केवळ गुंतवायचा डाव होता, फडणवीसांच्या आरोपांवरून जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर। पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, पवारांची फडणवीसांवर बोचरे टीका। माझा एकच शब्द, दिलीप वळसे पाटलांना 100% पाडा। मंचरमधील सभेत शरद पवारांकडून वळसे पाटलांचं नाव घेऊन पराभूत करण्याचं आवाहन। या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना 100% पराभूत करा। आव्हान मर्दांनी द्यायचं असतं, हे आव्हान देणारे बोलघेवडे कोण? कणकवलीतील सभेतून उद्धव ठाकरे यांची राणी पितापुत्रांवर टीका। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।